ओके, आज आपलं पी ब्लॉकचं लेक्चर नंबर 4 आहे. लेक्चर नंबर 4 आहे. काल आपण ओके पी ब्लॉक आपण ऑलरेडी पाहतोय. त्याच्यामध्ये काल आपण काय काय पाहिले बोला पटकन. ग्रुप नंबर 14 काय पाहिलं आपण काल. ग्रुप नंबर कोणता ग्रुप पाहिला आपण. 14 ग्रुप पाहिलाय. ग्रुप 14 आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय पाहिलं बरं. काय पाहिलं त्याच्या आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज पाहिल्या. काय पाहिलं होतं आपण इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज. काय पाहिलं होतं आपण काय पाहिलं आपण इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज आपण पाहिलं. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, व्हॅलेन्सी पाहिली, त्यानंतर आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा काल पाहिलेली आहे. बरोबर का. नक्की. नेक्स्ट आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. काय पाहिलं आपण त्याच्या आधी आपण ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय आणि ती कशी डिक्रीज होते ती सुद्धा आपण पाहिलेली आहे. 13-14चं कंपॅरिझन केलं. 13 पेक्षा 14चं ॲटॉमिक रेडियस काय असते जास्त असते. 13 पेक्षा ॲटॉमिक रेडियस काय असते 14ची ठाऊ आहे का. जास्त असते 14ची कमी असते. 13 पेक्षा 14ची काय असते कमी असते. लेफ्ट राईट जातोय ना, लेफ्ट राईट जातोय ना. ठीक आहे. काय होते कमी होते. काय होते ॲटॉमिक रेडियस कमी होते. आणि टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस वाढते. काय होते वाढते. फक्त एक एक्सेप्शन आहे. कोण तुमचा लीड आधी येतो. कोणाच्या आधी येतो टीनच्या. लीड कोणाच्या आधी येतो टीनच्या आधी लीड येत असतो. ठीक आहे. हे पण आपण पाहिलेलं आहे. आपण आयनायझेशन एन्थॅल्पीचा ट्रेंड पाहिला, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा ट्रेंड पाहिला. कोणाचा पाहिला आपण बोला. अजून काय पाहिलं हा कोव्हॅलंट रेडियस कशी आपली डिक्रीज होते कशी इन्क्रीज होते ते आपण पाहिलेलं आहे. अजून बोला. फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या आपण. काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये काय पाहिलं बरं बोला. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय पाहिलं. कार्बन कसा असतो तुमचा. कार्बन इज मोस्ट वर्सटाईल. कार्बन कसा आहे तुमचा मोस्ट वर्सटाईल एलिमेंट. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. अजून ते काय करतात जायंट मॉलिक्युलर स्ट्रक्चर ते तयार करू शकतात. इथपर्यंत काल आपण सर्व पाहिलेलं होतं. इथपर्यंत काल पाहिलेलं होतं. आज आपल्याला पुढे जायचं त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. आज काय पाहिजेत आपल्याला काल फिजिकल प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. आज काय पाहिजेत आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज. काय पाहिजेत आज आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. मग पहिले काय पहा ऑक्सिडेशन स्टेट अँड ट्रेंड्स इन केमिकल रिएक्शन. ऑक्सिडेशन ट्रेंड पहा. मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ग्रुप नंबर 14 मध्ये किती आहेत तुमच्या दोन आहेत. पहिली कोणती +2. पहिली कोणती आणि दुसरी कोणती तुमची +2 आणि +2 आणि +4. +2 आणि त्याच्यामध्ये जी +2 आहे तिला म्हणतो आपण लोअर ऑक्सिडेशन स्टेट. काय म्हणणार तिला आपण. आणि +4 ला काय म्हणणार आपण हायर ऑक्सिडेशन स्टेट. काय म्हणणार आपण the first 4 ionization enthalpy is very high. The sum of first 4 ionization enthalpy is very high in a compound. +4 oxidation state shows the covalent character. ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे ते कोणतं कॅरेक्टर दाखवतात कोणतं कॅरेक्टर दाखवतात कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवतात. आणि त्यांची जी सम आहे पहा म्हणजे कोणती सम IE1 + IE2 + IE3 + IE4 काय तुमची ही जी आहे कशी आहे तुमची खूप हाय एनर्जी. कशी ही खूप हाय एनर्जी. ही कशी आहे तुमची आणि एवढी हाय एनर्जी. आता पहा IE1 म्हणजे काय पहिला इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागलेली. IE2 म्हणजे काय दुसऱ्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. IE3 म्हणजे काय तिसऱ्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागलेली. आणि IE4 म्हणजे काय ह्यांच्यामधून यांना म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते खूप जास्त आहे. ती एनर्जी काय खूप. म्हणून ते एलिमेंट शक्यतो एवढी एनर्जी वाया घालवत एवढी हाय एनर्जी त्यांच्यामधून प्रोड्यूस होणार एवढी एनर्जी आपण त्यांना लावणार आहे का की 4 इलेक्ट्रॉन बाहेर काढत बसा. नाही. आपण त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे काय होतात हे +4 ऑक्सिडेशन स्टेट शक्यतो दाखवत नाही. आणि ते दाखवतात ते कसे असतात
कोव्हॅलंट असतात. कसे असतात? ते आयन्स तयार करत नाही, ते इलेक्ट्रॉन शेअर करतात. काय करतात? इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला खालचं माहिती आहे, इन हेवियर मेंबर्स द टेंडेन्सी टू शो +2 ऑक्सिडेशन स्टेट इनक्रीज. जसं जसं खाली येतो तसं काय होतं? लोअर ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल होते. काय होते? लोअर ऑक्सिडेशन स्टेट ची स्टेबिलिटी इनक्रीज होते. बरोबर, मागच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं ग्रुप 13 मध्ये. +1 ची काय होते? खाली जसं जसं जातो तसे +1 स्टेट काय होते? वाढत जाते. बरोबर ना? अहो बरोबर आहे का? ठीक आहे. आणि टॉपला काय असतो तुमची? हायर ऑक्सिडेशन स्टेट ही स्टेबल असते. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं होतच. ठीक आहे. द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आर +4. परत झाली का? ओके, थांबा एक मिनिट, स्लाइड रिपीट झाली. नेक्स्ट पहा, कार्बन अँड सिलिकॉन मोस्टली फॉर्म्स +4. कार्बन आणि सिलिकॉन कोणती फॉर्म करतात? कारण ते कुठे आहेत? वरती आहेत. आणि वरती कोणती स्टेबल असते? हायर ऑक्सिडेशन स्टेट. वरती कोणती स्टेबल असते? हायर ऑक्सिडेशन स्टेट. दॅट इज +4. कोणती स्टेबल असणार? +4 स्टेबल असणार. द स्टेबल फॉर्म कंपाऊंड इज इन +4 स्टेट. जो स्टेबल असतो तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो? कोणत्या फॉर्म मध्ये असतो? जो स्टेबल येतो +4 फॉर्म मध्ये आहे. आता पहा, टिन फॉर्म्स कंपाऊंड इन बोथ स्टेट. टिन मात्र कसा आहे? दोन्ही याच्यात, म्हणजे +2 मध्ये पण शो करतो तो आणि +4 मध्ये पण करतो. ओके, आता पहा, टिन कशामध्ये करतो? +2 अँड +4. जी +2 वाली आहे ती काय म्हणून ऍक्ट करते? रेड्युसिंग एजंट. +2 वाली काय म्हणून ऍक्ट करते? फॉर एक्झाम्पल पहा नक्की होतंय का? टिन, ओके, पहा समजा त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. काय त्याची ऑक्सिडेशन स्टेट? काय त्याची ऑक्सिडेशन स्टेट? आता आपल्याला माहिती आहे टॉप टू बॉटम जाताना, ओके, आता हा जो टिन आहे हा काय होतो? +2 पासून +4 ला जायचा प्रयत्न करतो. काय करतो? +2 पासून आणि काय म्हणून ऍक्ट करतो? आता पहा याचं काय होतंय? ऑक्सिडेशन. आता पहा ना, ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन. काय झालं? अहो काय झालं त्याचं? आणि ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो काय असतो तुमचा? कोण असतो तुमचा? रेड्युसिंग एजंट. ज्याचं स्वतःच काय होतं? रिडक्शन. आणि समोरच्याचं काय करतो तो? ऑक्सिडेशन. कळतंय? म्हणजे टिनचं स्वतःच काय होतं? रिडक्शन होतं. आणि रिडक्शन होऊन कशामध्ये कन्वर्ट होतो तो? +4 स्टेट मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो तो? ज्यात जेवले का तुम्ही आज? मग मास काय करताय? ठीक आहे, +2 वर कुठे जातो तो? +4. कुठे जातो? +2 वर +4 ला जातो. ठीक आहे, आलं लक्षात. पण तेच जर आपण लीडच्या केसमध्ये पाहिलं, कोणत्या केसमध्ये? तर लीडच्या केसमध्ये जो आपला लीड आहे दॅट इज पीबी, तो आपला +2 मध्ये स्टेबल असतो. कोणत्या स्टेट मध्ये स्टेबल असतो? टिन मात्र कोणत्या स्टेट मध्ये आहे? टिन कोणत्या स्टेट मध्ये स्टेबल असतो? +4 मध्ये जास्त स्टेबल असतो. लीड जो आहे दॅट लीड इज मोर स्टेबल इन +2. लीड सगळ्यात खाली आहे. लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो काय असणार तुमचा? स्टेबल असणार आहे. हा मात्र कुठे असतो तुमचा? +4 मध्ये असतो. काय डाऊट? अहो काय डाऊट? +4 खालचा. ठीक आहे, कळतंय का? इथे हा काय तुमचा? मोर स्टेबल. कसा आहे हा? आणि इकडे वरती बोला Pb2+ हा कसा आहे तुमचा? मोर स्टेबल. कसा आहे हा तुमचा? कसा आहे हा तुमचा? मोर स्टेबल. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की जायचंय पुढे. ठीक आहे, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. आता हे जे कंपाऊंड आहेत ग्रुप नंबर 14 चे, हे जे उभं राहा, हे जे कंपाऊंड आहेत ग्रुप नंबर 14 उभं राहा ना थोडं. ओके, हे जे कंपाऊंड आहेत ग्रुप नंबर 14 चे, ते 2 टाईपचे ऑक्साईड तयार करतात. किती टाईपचे ऑक्साईड तयार करतात? ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतात. आणि 2 टाईपचे ऑक्साईड. एक असतो तुमचा मोनॉक्साईड. कोणता असतो तुमचा? आणि दुसरा असतो तुमचा डायऑक्साईड. पहिला कोणता असतो? मोनॉक्साईड. दुसरा कोणता असतो? रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म मोनॉक्साईड. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो एमओ. ओके, आणि डायऑक्साईड मी म्हणतो त्याला MO2. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कार्बननी रिॲक्शन केली ऑक्सिजन सोबत, त्या ठिकाणी तयार झाला तुमचा CO2. काय तयार झाला? किंवा ऑक्सिजन सोबत केली तयार झाला तुमचा CO. काय तयार झाला तुमचा? काय तयार झालाय? काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. सेम सिलिकॉन सोबत ऑक्सिजनने रिॲक्ट केली, काय तयार झाला? काय तयार झाला? अहो काय तयार झाला? जर्मेनियमनी केली
GeO2 बरोबर. सेम त्यांचे काय झाले सगळे पहा, डायऑक्साईड तयार झालेत आणि त्यांचेच काय तयार झालेत आपल्याकडे, मोनॉक्साईड. काय तयार झालेत, काय तयार झालेत. आता पहा फॉर एक्झाम्पल पहा, समजा मोनॉक्साईड घेऊयात आपण, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टिन आणि लीड. टिन आणि लीड. सेम वे त्यांचे डायऑक्साईड CO2, SiO2, GeO2, SnO2, Pb. आता यांच्यामध्ये यांच्या जे लीड आणि टिन यांचे ऑक्साइड आहेत, कोणाचे, लीड आणि टिनचे जे ऑक्साइड आहेत हे कसे आहेत सगळे, एम्फोटेरिक. कसे आहे, बरोबर, कसे आहेत हे, एम्फो. काय डाऊट. मग तो मोनॉक्साईड असो किंवा डायऑक्साईड असो, कसे असतात दोघे पण, मोनॉक्साईड असो किंवा डायऑक्साईड असो, कसे असतात, एम्फोटेरिक. कसे असतात, क्या खाती क्या है तू आजकल, ये खाने लगी है क्या तू, ऐसे क्या करती है. कसे आहेत हे, एम्फोटेरिक. कसे आहेत हे, कसे आहेत हे, एम्फोटेरिक. आता हा जो आहे तुमचा कोण, कोण, कार्बन मोनॉक्साईड, कोण तुमचा, हा कसा आहे बरं, कसा आहे हा, ऍसिडिक आहे. कसा आहे, न्यूट्रल आहे. ऍसिडिक कुठं, मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलं ना आपण, CO न्यूट्रल असतो. असं काय करताय, ऍसिडिक. CO काय तुमचा, न्यूट्रल ऑक्साइड. एक लिस्ट पाहिली होती आपण, त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रल ऑक्साइड दिले होते, नायट्रोजनचे पण दिले होते, कार्बन मोनॉक्साईड पण दिला होता त्याच्यामध्ये. चेक करा, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये दिलेलं आहे घरी गेल्यावर. ठीक आहे, आलंय त्याच्यामध्ये. CO2, CO काय तुमचा, CO काय तुमचा, कसा आहे तो, इथपर्यंत काय डाऊट. आता उरलेले जेवढे काय आहेत हे सर्व हे सगळे कसे आहेत तुमचे, ऍसिडिक. हे सगळे कसे आहेत तुमचे, काय अवघड आहे का त्याच्यात, बाकीचे सगळे कसे आहेत तुमचे, ऍसिडिक. CO कसा आहे, न्यूट्रल. आणि हे लीड आणि टिनचे सगळे ऑक्साइड कसे आहेत तुमचे, एम्फोटेरिक. कसे आहे सगळे, एम्फोटेरिक. काय डाऊट, काय डाऊट. 100% मॅडम, कळलं का, नक्की नाही कळलं, ठीक आहे, कळलं, छान, गुड, नको. ठीक आहे, नेक्स्ट. आता पहा, जो लीडचा मोनॉक्साईड आहे ज्याला आपण म्हणतो PbO, हे लिहून घ्यायचं लगेच. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, PbO. त्याचा रंग असतो रेड. कोणत्या कलरचा असतो तो, कोणत्या कलरचा असतो, रेड कलरचा असतो. PbO जो आहे तुमचा तो कोणत्या कलरचा आहे, रेड कलरचा आहे. कोणत्या कलरचा आहे, त्याला समजा मी हिट केलं, काय केलं त्याला मी, तो PbOच राहतो, फक्त कलर त्याचा येलो होतो. काय होतो कलर त्याचा, येल्लो नाही, येलो. कोणता कलर होतो त्याचा, दाखवू नका सारखं सारखं, आम्ही मराठी मीडियमचे. ओके, याला म्हटलं जातं लिथार्ज. काय म्हणतात त्याला, लिथार्ज. थोडं वेगळं आहे म्हणून लगेच लिहायला लावते. ओके, आणि हा जो आहे खालचा याला म्हटलं जातं मॅसिकॉट. काय म्हणतात त्याला, मॅसिकॉट. काय म्हणतात त्याला, बाळा मी कसं लिहिलंय, मी इकडे लिहिलं नाही, याचा अर्थ मला इथं काहीतरी लिहायचंय, आहे का नाही, लिह कसं पण, चल सोड, परत का लिहिली. ओके, आता पहा, मी समजा याला हिट केलं, काय केलं याला मी, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केलं मी, ऑक्सिजन. तर त्या ठिकाणी तयार होतो माझा Pb3O4. काय तयार होतो माझा, आणि याचा कलर असतो रेड ऑरेंज. कोणता असतो, कोणता कलर असतो याचा, रेड ऑरेंज. मिथाइल ऑरेंज नाही बावळा, रेड ऑरेंज. कलर कोणता याचा, रेड ऑरेंज. कलर कोणता याचा, कलर कोणता, रेड ऑरेंज. कोणता कलर, याला मी फर्दर हिटिंग केलं, काय केलं याला मी, Pb2O3. काय मिळतो याच्यातून मला, याचा कलर असतो रेड ब्राऊन. कोणता कलर असतो, कलर कोणता असतो, रेड आणि ब्राऊन.
आणि ह्याला म्हणतो आपण मिक्स ऑक्साईड. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? PbO अँड PbO2 दोघांचं मिक्सचरनी बनलाय हा. PbO आणि PbO अँड PbO2. काय डाऊट? याला मी पुन्हा हिट करतो, याच्यातून मिळतो PbO2. इट इज ऑल्सो मिक्सचर. हा सुद्धा मिक्स ऑक्साइड आहे. मिक्स ऑक्साइड कोणाचा? सेम कंपाऊंड. ठीक आहे, हिट केलं त्याला. आणि याचा जो कलर असतो तो असतो ब्राऊन ब्लॅक. वाढीव दिले ते घे, पुढचाच बोल, त्याच्यामुळे तो नुकसान झालं. वाढीव बोलतो तू, मी सांगतोय जनरल. घ्या पटकन लिहून. झालंय? नेक्स्ट पहा, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटर. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम वॉटर सोबत रिएक्ट करत, वॉटर सोबत रिएक्ट करत, कारण हे नेटवर्क सॉलिड आहेत. कसे आहेत हे? आणि जायंट स्ट्रक्चर असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची रिएक्शन आपल्याला वॉटर सोबत होत नाही. वॉटर सोबत रिएक्शन होत, पण तुमचा जो टीन आहे, टीन दिलंच नाही का? ठीक आहे, टीन पुढे. टीन ओके, तो द वाटतोय मला, सॉरी, म्हणून मी ते पीपीटी बोर्डवर असं दिसत नाही डायरेक्ट. ठीक आहे, हा जो टीन आहे, कोण तुमचा? टीन. कोण आहे तुमचा? टीन. ओके, हा टीनच. ओके, तुमचा जो टीन आहे तो टीन कोणासोबत रिएक्शन करतो? तुमच्या स्टीम सोबत. कोणासोबत करतो? स्टीम. कळते का तुम्हाला? काय असते स्टीम? वॉटर इन गॅस स्टेट. बावळाट. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण? स्टीम. काय म्हणतो त्याला आपण? स्ट्रीम झालं, सॉरी. धबधबा छोटावाला. स्टीम कोणासोबत रिएक्शन करतो? तो स्टीम सोबत. आणि त्या ठिकाणी तयार होतो SnO2 प्लस H2S. काय तयार होतो? टीन डायऑक्साइड प्लस हायड्रोजन गॅस. टीन डायऑक्साइड प्लस, उभं राहा, टीन डायऑक्साइड प्लस हायड्रोजन. उभं राहा ना, तरी 15 माझ्या मनाच्या शांतीसाठी. ठीक, काय तयार होतो तुमचा? SnO2 प्लस हायड्रोजन. SnO2 प्लस SnO2 प्लस. आता पहा, जो तुमचा लीड आहे ना, जो कोण आहे तुमचा, ज्याला आपण काय म्हणतो, हा मात्र तुमच्या वॉटर सोबत रिएक्ट करत, वॉटर सोबत रिएक्ट करत, कारण त्याच्यावरती येते ऑक्साईडची लेअर. काय ते त्याच्यावरती? म्हणजे मेटल. त्याच्यावरती काय असतं? त्याच्या ऑक्साईडची लेअर. वॉटर आलं, डायरेक्टली मेटल सोबत रिएक्ट करत, मेटल सोबत रिएक्ट करत, बिकॉज ऑफ ऑक्साईड. याच्या आधी एका मेटल वरती ऑक्साईडची लेअर पाहिली होती, त्याच्या आधी Mg, अल्युमिनियम आणि Mg दोघे पण रिएक्ट करत नाही, कारण दोघांमध्ये पण काय आहे तुमच्या? ऑक्साईडची लेअर आहे. काय दोघांमध्ये पण? काय दोघांमध्ये पण? ओके, Pb इज बोला नॉन रिएक्टिव्ह. नॉन रिएक्टिव्ह फॉर, नॉन रिएक्टिव्ह टुवर्ड्स water as it forms, बोला, as, बरं भाई, as
ऑक्साइड लेअर, हा बोल पुढे, इज प्रेझेंट ऑन इट्स सरफेस, प्रेझेंट ऑन इट्स, त्याच्या सरफेस वरती कोणती लेअर असते? ऑक्साइड लेअर. त्याच्यामुळे तुमचा पीबी हा रिॲक्ट करत, काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100% नक्की? जायचं पुढे. ठीक आहे, नेक्स्ट रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटर. बस खाली, तुला नाही सांगितलं उठ, बसला खाली. ठीक आहे, आता पहा झालं ना, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटर झालंय ना. कोणाकडे पाहिजे आपल्याला आता? पहा, दिस एलिमेंट कॅन फॉर्म्स हलाइड. दोन टाईपचे हलाइड तयार होतात, किती टाईपचे? पहा, मेटल रिॲक्टेड विथ हलाइड फॉर्म्स दोन टाईपचे हलाइड. कोणते? MX2 अँड MX. काय फरक आहे? MX प्लेयर नाही बावळ, MX4 तो. ठीक आहे, ओके. MX2 अँड काय फरक आहे दोघांमध्ये? काय फरक आहे MX2 आणि MX4? बालमित्र आले का सकाळचं? इकडं हात आहे, तिकडं नाही. इथं मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे आणि इथं किती आहे? इथे किती आहे? फरक कशाचा आहे? ऑक्सिडेशन स्टेटचा. मेटलची किती? एका हलाइड मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती? आणि एकामध्ये, ज्याच्यामध्ये दोन आहेत, त्याला काय म्हणणार आपण? डाय हलाइड. असा हलाइड ज्याच्यामध्ये मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2. काय म्हणतो त्याला आपण? किंवा दोन हॅलोजन आहे, काय म्हणणार याला आपण? डाय हलाइड. काय म्हणणार याला आपण? मग ह्याला काय म्हणणार? टेट्रा हलाइड. काय म्हणणार याला आपण? टेट्रा हलाइड. काय म्हणणार त्याला आपण? उभी राहा बरं तू जरा. काय म्हणणार त्याला आपण? टेट्रा हलाइड्स. काय म्हणणार त्यांना आपण? टेट्रा हलाइड. नको. ठीक आहे, आता पहा, जो टीन आणि लीड आहे, टेट्रा हलाइड्स ऑफ टीन अँड लीड आर आयोनिक. कसे असतात? while all others are covalent in nature. बाकीचे कसे असतात? आता टेट्रा हलाइड मध्ये पण स्पेसिफिकली तुम्ही जर पाहाल तर SnF4 and PbF4 हेच कसे असतात बरं तुमचे? आयोनिक. हे कसे असतात? ऑल अदर कसे असतात? ऑल अदर आर कोव्हॅलंट. बाकीचे सगळे कसे असतात? अहो बाकीचे कसे असतात? हे आयोनिक का बरं असतात? मी सांगतो चला. यांच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. काय यांच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर? काय आहे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त? सांग ना, सांग की. कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त काय? हा, एक रूल पाहिला होता आपण. कोणता रूल? इथं वर लिहिला होता कोपऱ्यात असा. होती तू? हा बोल. उभी राहिला होतो, डोकं चालतं त्याचं. काय फजान्स रूल पाहिला होता आपण? परसेंटेज कोव्हॅलंट कॅरेक्टर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ anion. कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं जास्त? ज्याच्यामध्ये काय आहे? अहो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ anion. मी तेच सांगतोय ना, मधलं स्किप केलं. साइज ऑफ anion आहे का? फ्लोरीनची साइज कशी आहे? छोटी. त्यामुळे त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर काय? जास्त आहे. काय त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर? म्हणून तो कसा आहे? कोव्हॅलंट नेचरचा आहे. बाकीचे सगळे कसे आहेत? सॉरी याचे थांबा. उलट झालं का? उलट झालं. बरोबर. ठीक आहे, पहा खाली गेल्यावरती साईज काय होती आपली? आयनची साईज पाहत आपण, कॅटायनची साईज. बरोबर. कॅटायनची साईज खाली गेल्यावरती काय होते तुमची?
थांबा, हा फ्लोरीन आहे, साईज काय त्याची छोटी आहे, साईज काय त्याची जेवढी छोटी साईज तेवढा आयोनिक कॅरेक्टर जास्त. सोपं सोपं, जेवढी छोटी साईज तेवढा आयोनिक कॅरेक्टर, त्याच्यामुळे ह्याचे कंपाऊंड कसे असतात आयोनिक. म्हणजे SnF4 आणि PbF4 कसे आहेत तुमचे, बाकीचे कसे आहेत तुमचे, समजते. ठीक आहे, जाऊ द्या, एवढं लक्षात ठेवा. ओके, का बरं स्मॉल साईज, कोणामुळे स्मॉल साईज ऑफ फ्लोरीन. ठीक आहे, त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर जास्त, आयोनिक कॅरेक्टर काय त्याच्यामध्ये जास्त, संपला विषय. नेक्स्ट काय आपल्याकडे, PbI4 डज नॉट एक्झिस्ट. PbI4 त्या ठिकाणी एक्झिस्ट करत. ओके, आता कसं असं का होतं पहा, PbO2 होतो, सॉरी PbI2 तुमचा आपल्याला एक्झिस्ट झालेला दिसतो किंवा आपल्याला सापडतो, पण PbI4 मात्र आपल्याला दिसत, PbI4 आपल्याला दिसत सर का नाही दिसत, सगळे तर +4 आणि +2 फॉर्म करतात ना, बरोबर. ठीक आहे, मग का नाही होत असं बरं, तर पहा त्याचं रिझन पहा. जर आपण Pb पाहिलं, कोण पाहिलं आपण, समजा Pbच्या जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर काय त्या ठिकाणी नोबल गॅस, बोला 6s2 6p2, 6s2 6p2 बरोबर का. ओके, ग्राउंड स्टेटला पहा, ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं त्याचं 6s2 1 2, काय डाऊट, 6p2 समजलं. पहिल्यांदा 2 आयोडीन येतील, किती आयोडीन येतील, 2 आयोडीन. किती आयोडीन येतील तुमचे, किती आयोडीन येतील, 2 आयोडीन. ते 2 आयोडीन येऊन तुमच्या इथे पेअरिंग करेल एक वाला, आणि दुसरा तुमचा इथे पेअरिंग करेल. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन याच्यामध्ये येतील त्यावेळेस काय होईल, एनर्जी रिलीज होईल. एनर्जी काय होईल, काय होईल, एनर्जी रिलीज. म्हणजे ग्राउंड स्टेट मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी Pb किती जणांसोबत बॉन्डिंग करू शकतो, किती आय सोबत करेल, किती आय सोबत बॉन्ड करू शकतो Pb, 2 आय सोबत तुमचा Pb बॉन्ड करू शकतो. कळतंय. आणि एक्साइटेड स्टेट कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण Pbचं, कोणतं पाहिलं Pbचं, जर एक्साइटेड स्टेट जर पाहिली आपण Pb कोणती एक्साइटेड स्टेट, तर त्याच्यामध्ये 6s मधले 2 इलेक्ट्रॉन काय होतील तुमचे, लूज होतील. पण हे 2 इलेक्ट्रॉन एक्साइट होण्यासाठी जी एनर्जी लागते ती इथे, कळतंय. आणि ही एनर्जी एवढी जास्त नाहीये की हे इलेक्ट्रॉन अनपेअर होतील, हे इलेक्ट्रॉन अनपेअर होतील. जर हे अनपेअर झाले तर इथला एक इलेक्ट्रॉन इथे जम्प करेल, आणि इकडे जम्प केल्यावरती 1 2 3 4 किती अनपेअर होतील. मग काय तयार होईल तुमचा PbI4, काय तयार होईल Pb. परंतु रिलीज झालेली एनर्जी इतकी नाहीये की ते हे 6s2 मधले जे इलेक्ट्रॉन आहेत यांना एक्साइट करतील, त्यांना एक्साइट करतील. जर एक्साइट झालेच नाही त्या ठिकाणी तर अनपेअर होणार, अनपेअर झालेच नाही तर त्या ठिकाणी तुमचे बॉन्डिंग होणार, बॉन्डिंग होणार. मग PbI4 तयार होईल का, तेच त्यांनी लिहून दिले बाकी. PbI4 डज नॉट एक्झिस्ट बिकॉज द बॉन्डिंग फॉर्म ड्युरिंग द रिएक्शन डज नॉट हॅव इनफ एनर्जी टू एक्साइट 6s2 ला इलेक्ट्रॉनला एक्साइट करण्यासाठी तेवढी एनर्जी नाही. अँड हॅव 4 अनपेअर इलेक्ट्रॉन, त्या ठिकाणी 4 अनपेअर इलेक्ट्रॉन असू शकत. किती असतील, मॅक्झिमम 2च असू शकतात, 4 असू शकत, 4 नाही होणार. त्यामुळे PbI4 एक्झिस्ट करणार. काय डाऊट, काय डाऊट, नक्की का. नेक्स्ट पहा, स्टॅबिलिटी ऑफ डायहॅलाइड इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप जाताना डायहॅलाइडची स्टॅबिलिटी काय होते, डायहॅलाइडची स्टॅबिलिटी काय होते. फॉर एक्झाम्पल पहिला हॅलाइड बोला CCl2, डायहॅलाइड ना, कोणता हॅलाइड, डायहॅलाइड. त्याच्यानंतर कोण, SnCl2, बोला. त्याच्यानंतर डायरेक्टली शेवटचं लिहितो पहा PbCl2. जास्त स्टॅबिलिटी कोणाची असणार, जास्त स्टॅबिलिटी कोणाची असणार,
लीडची. कोणाची असणार? लीडची. का बरं? डायहालाइड काय होते? हा राहिलाय, ठेवलाय मधला, तो राहिलाय, जागा नाही म्हणून तो तुम्ही लिहा. एस एन लिहिलाय ना, एस आय राहिलाय. ठीक आहे, उलट झालं का? बस का? अजून काय? ठीक आहे. खाली जाताना काय होते? तुमची डायहालाइडची स्टॅबिलिटी इनक्रीज होते. आणि वरती कोणाची असणार जास्त? मग टेट्राहालाइडची. कोणाची जास्त असणार? टेट्राहालाइडची. ठीक आहे, पहा. हेवियर मेंबर्स जर्मेनियम टू लीड आर एबल टू मेक हॅलाइड्स ऑफ फॉर्म्युला MX2. कोणत्या टाईपचे हॅलाइड तयार करू शकतात ते? MX2. मात्र जे वरचे आहेत MX4 टाईप ज्यांना आपण म्हणतो, ते कोणते तयार करतात? तुमचा कार्बन आणि सिलिकॉन तयार करतं. कोणतं तयार करतं? CCl4 आणि SiCl4. कार्बन टेट्रा क्लोराइड. कार्बन टेट्रा क्लोराइड. ओके. कसे असतात ते आणि कसे असतात ते आणि कसे असतात ते आणि कसे असतात? अहो, SnCl2 ऍक्ट ऍज अ काय म्हणून ऍक्ट करतो? काय म्हणून ऍक्ट करतो? आता पहा, जे CCl4 आहेत त्यांचं नेचर कोव्हॅलंट असतं. काय असतं त्यांचं? कारण आपण मगाशी पाहिलं IE1 प्लस IE2 प्लस IE3 प्लस IE4 कसं असतं? एनर्जी कशी असते? खूप हाय एनर्जी असते. कशी असते एनर्जी? खूप हाय एनर्जी. एवढे 4 इलेक्ट्रॉन बाहेर काढणं सोपं आहे का? नाही, खूप एनर्जी लावायला लागेल. त्याच्यामुळे जास्त एनर्जी न लावता ते काय करतात? डायरेक्टली इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतात. जर इलेक्ट्रॉन पेअर शेअर केली तर काय तो तुमचा कोव्हॅलंट बॉन्ड. आणि म्हणून कोणतं कॅरेक्टर आलं? कोणतं कॅरेक्टर आलं? कळलंय कोव्हॅलंट कॅरेक्टर का आले? नक्की 100%. का बरं? ऍज IE1 प्लस IE2 प्लस IE3 प्लस इज व्हेरी हाय. कशी आहे ही? खूप हाय आहे. कशी आहे ही? खूप हाय हाय. ठीक आहे, ओके. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? ओके. आणि SnCl2 काय म्हणून ऍक्ट करतो तुमचा? ऍज अ काय म्हणून ऍक्ट करतो? ऍज अ रिड्युसिंग एजंट. म्हणजे त्याचं स्वतःच काय होतंय? स्वतःच काय होतंय? काय होतं स्वतःच? ठीक, ओके. आता पहा, जो SnCl2 आहे ना, जो तुमचा SnCl2 हा जर एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला? कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला? तर त्याचं कन्व्हर्जन होतं SnCl4 मध्ये. SN कशामध्ये कन्वर्ट होतं? SnCl4 डॉट SNO. म्हणजे तुमचा जो Cl2 आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? Cl4 मध्ये होतं. कशामध्ये होतं? असं होऊ नये. असं होऊ याच्यासाठी काय करतात की हा जो SnCl2 ची जी बॉटल आहे, SnCl2 ची जी किंवा जो कंटेनर आहे ज्याच्यामध्ये SnCl2 तुम्ही ठेवलंय, त्या SnCl2 मध्ये काय टाकून ठेवतात? SN. काय टाकून ठेवतात? काय टाकून ठेवतात? सर SN टाकल्याने काय होईल? पहा, याच्यामध्ये जर SN ऍड केले, काय ऍड केले समजा, तर तो ऍड केलेला SN काय करतो? या SnCl4 चं कन्व्हर्जन पुन्हा SnCl2 मध्ये करतो. आलं का? रिव्हर्स. म्हणजे त्या ठिकाणी एअरमुळे त्या ठिकाणी जे ऑक्सिडेशन होत होतं ते होऊ न द्यायचं काम कोण करतो? तुमचा SN करतो. SnCl2 जो आहे तुमचा टीन डायक्लोराइड, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? टीन टेट्राक्लोराइड मध्ये. जर एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर असं होऊ नये यासाठी काय करतो आपण? त्याला त्याच्या कंटेनर मध्ये कोणाला टाकून ठेवतो? थोडस ज्याप्रमाणे आपण याच्या आधी असाच एका कंटेनर मध्ये स्टोअर केलं, जसं आपण सोडियमला कशा स्टोअर करतो आपण? केरोसिन. का बरं? त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून. हे झालं सोडियमच्या बाबत. अजून कोणाला तरी आपण पॅराफाइन वॅक्स मध्ये ठेवलं होतं. पॅराफिन वॅक्स. लिथियमला कशामध्ये स्टोअर केलं आपण? पॅराफिन वॅक्स मध्ये. सेम वे आपण SnCl2 मध्ये कोणाला टाकतोय? SN ला. का बरं? त्याचं काय होऊ नये म्हणून? ऑक्सिडेशन. कळतंय? कळतंय कसं प्रिव्हेंट होतं ऑक्सिडेशन? नक्की का? नक्की का? ओके. पहा, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स, थांबा इथे हॅलोजन नाही, त्या हेडिंग चुकलंय काहीतरी माझ्याकडून. एक मिनिट थांबा.
थांबा. ओके, हॅलोजन बरोबर आहे. बरोबर हॅलोजन बरोबर. ठीक आहे, पहा. एक्सेप्ट CCl4 अदर टेट्राक्लोराइड आर इझिली हायड्रोलाइज बाय वॉटर. CCl4 ला जर सोडलं, बाकीचे सगळे काय होतात? हायड्रोलाइज होतात. काय होतात सगळे? सर असं का? बाकीचे हायड्रोलाइज होतात आणि CCl4 हायड्रोलाइज का होत नाही? कार्बन कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे बरं? पीरियड समजता येते को? पीरियड कोणत्या पिरियडचा आहे? सेकंड पिरियडचा. कार्बन कोणत्या पिरियडचा आहे? सेकंड पिरियड. आता मला सांगा, जो सेकंड पिरियड आहे त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल येतं का? त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल येतं? नक्की 100%. आता काय होतंय पहा, कार्बन जो आहे इट इज अ एलिमेंट ऑफ सेकंड ग्रुप. कोणत्या? सेकंड पिरियड. कोणत्या पिरियडचा आहे? त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल. आता पहा, वॉटर सोबत ज्या वेळेला आपण हायड्रोलाइज करतो, फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात SnCl4 घेऊयात. पहा, क्लोरीन 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 क्लोरीन. ह्याची समजा आपण वॉटर सोबत रिएक्शन केली. कोणासोबत केली? वॉटर लॉस कशी लिहितो आपण? HOH. कशी लिहितो आपण? लिहितो का? अहो लिहित असतो का? नक्की का? 100%. ठीक आहे. आता याची समजा रिएक्शन वॉटर सोबत केली. आता टीन जो आहे त्याच्यामध्ये वॅकंट डी ऑर्बिटल असणार आहे का? असणार आहे. वॅकंट डी ऑर्बिटल त्याच्यामध्ये असणारे आहे. त्याच्यामध्ये वॅकंट डी ऑर्बिटल. त्याच्यामध्ये काय आहे? वॅकंट डी ऑर्बिटल आहे. हे जे ज्या वेळेला हा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, कोणाच्या वॉटर कॉन्टॅक्ट मध्ये येतो तो, त्यावेळेस हा जे टीन काय करतो तुमचा, हे OH मायनस सोबत बॉन्ड तयार करतो. OH मायनस सोबत काय करतो? OH काय करतात? स्वतःचे इलेक्ट्रॉन ह्या एम्प्टी डी ऑर्बिटल मध्ये देतात. जसा OH सोबत बॉन्ड होतो, हा टीन काय करतो? लगेच क्लोरीनचा बॉन्ड तोडून टाकतो. क्लोरीनचा बॉन्ड. नवीन कोणतरी आले, जुन्याला सोडलंच पाहिजे. एक साथ दोन्ही बसणार नाही. मग काय तयार होईल पहा, SN Cl 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 आणि कोण आला तुमचा? OH. याला म्हणतो आपण हायड्रोलिसिस. काय त्याला आपण? सेम तुमचे बाकीचे सुद्धा रिप्लेस होतील. सेम तुमचे OH 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 आणि OH. कळतंय? ही पुढची रिएक्शन. समजतंय? नक्की. पण तेच जर आपण CCl4 च्या बाबत गेलो तर ते मात्र होत नाही. का बरं? कारण जो सेंट्रल ऍटम आहे कॅन अकोमोडेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ऑक्सिजन ऑफ वॉटर. बाकीचे करू शकतात आलेली लोन पेअर, कार्बन मात्र करू शकत, कारण कार्बन कडे वॅकंट ऑर्बिटल आहे. अँड डज नॉट हॅव, बोला, डज नॉट हॅव वॅकंट डी ऑर्बिटल. वॅकंट डी कार्बन कडे, त्याच्यामुळे तो घेऊ शकत OH चा इलेक्ट्रॉन पेअर घेऊ शकत, त्याच्यामुळे हायड्रोलिसिस त्याचं होणार. हायड्रोलिसिस होणार. काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? नक्की. अहो समजलंय का? काय डाऊट ह्याच्यामध्ये? रेड्युसिंग एजंटचं झालं का आपलं? एक मिनिट थांब. ओके, SnCl2 काय म्हणून ऍक्ट करतो तुमचा? रेड्युसिंग एजंट. समजा SnCl2 ऍज अ रेड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट केलं. पा चेक करा आता पुढे. SnCl2 ने काय म्हणून ऍक्ट केलं? ऍज अ रेड्युसिंग एजंट म्हणून जर SnCl2 त्या ठिकाणी ऍक्ट झाला. SnCl2 काय म्हणून ऍक्ट झाला? ऍज अ रेड्युसिंग एजंट. काय म्हणून ऍक्ट झाला? ऍज अ. समजा हा जो SnCl2 आहे याची समजा मी रिएक्शन केली. काय केली याची मी? कोणासोबत? क्लोरीन सोबत. कोणासोबत केली? SN ची करूयात. कोणाची केली मी? समजा SN ची केली. कोणासोबत केली? SN ची केली क्लोरीन सोबत, लिमिटेड सप्लाय मध्ये. कशी केली?
तर त्या ठिकाणी तयार होतो तुमचा SnCl2. काय तयार होतो तुमचा? पण याच टीनची रिॲक्शन मी समजा क्लोरीन सोबत केली. कोणासोबत केली? एक्सेस अमाऊंट मध्ये. कोणत्या अमाऊंट मध्ये? एक्सेस अमाऊंट मध्ये. तर त्या ठिकाणी तयार होतो आपला SnCl4. काय तयार होतो आपला? काय तयार होतो? SN. आणि जो SN आहे तुमचा SN2+, त्याचं कन्व्हर्जन होतं SN4+ मध्ये. दॅट इज ऑक्सिडेशन नंबर वाढलाय, त्याचं काय झालंय? ऑक्सिडेशन. जर त्याचं स्वतःच ऑक्सिडेशन झालं तर तो काय म्हणून ऍक्ट करेल? म्हणून SnCl2 काय असतो? चांगला रिड्युसिंग एजंट. कळतंय का? काय असतो तो चांगला? काय असतो SnCl2 चांगला? इथं काय झालंय त्याचं? ऑक्सिडेशन. काय झालंय त्याचं? याचा अर्थ तो काय म्हणून ऍक्ट करतोय? ऍज अ रिड्युसिंग एजंट. कळतंय? आणि SN2+ पेक्षा SN4+ हा कसा असतो? स्टॅबिलिटीच्या बाबत SN4+ काय असतो तुमचा? मोर स्टेबल असतो. SN4+ काय असतो तुमचा? कसा असतो? मोर स्टेबल. ठीक आहे, कळतंय का? नक्की का? ठीक आहे, नेक्स्ट पुढे. एकच मिनिट थांबा, क्वेश्चन्स आपले वरती आहेत ना, घेऊयात. नेक्स्ट काय आपल्याकडे? एनोमॅलस बिहेवियर ऑफ कार्बन. बाकीच्यांपेक्षा काय करतो? थोडस वेगळं बिहेवियर दाखवतो. काय करतो? बाकीच्यांपेक्षा थोडस वेगळं बिहेवियर दाखवतो. त्याला म्हणतो आपण एनोमॅलस बिहेवियर ऑफ कार्बन. आता कशामुळे? बिकॉज ऑफ त्याच्या ग्रुपमध्ये त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे? जास्त आहे ना. साईज छोटी आहे कार्बनची, मग इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लावावी लागेल. असं काय करतो? काय त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त आहे. कोणाची? कार्बन. ठीक आहे, काय कार्बनची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. काय पाहिजे आपल्याला? काय असतं ॲलोट्रॉप? काय? व्हॉट इज ॲलोट्रॉप? जो काय करतो? एक पेक्षा जास्त वेगवेगळ्या फिजिकल फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. एक पेक्षा जास्त वेगवेगळ्या फिजिकल फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. त्या कंपाऊंडला किंवा त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? त्याचे जे आहेत वेगवेगळे फिजिकल फॉर्म्स त्यांना म्हणतो ॲलोट्रॉप्स. आणि ह्या जो फिनोमिनन आहे, ही जी कन्सेप्ट आहे, त्याला म्हटलं जातं ॲलोट्रॉपी. काय म्हणतात त्याला? आणि आपल्याकडे आपल्याला शिकायचे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. कोणाचे शिकायचे? सगळे ॲलोट्रॉप दाखवतात एक्सेप्ट सगळ्यात खालचा तुमचा लीड. लीडला सोडलं तर बाकी ग्रुप 14 चे सगळे मेंबर्स काय दाखवतात तुम्हाला? काय दाखवतात? सगळे मेंबर्स ॲलोट्रॉप्स. पण आपल्याला कोणाचे शिकायचे? फक्त कार्बनचे. ऑलरेडी आपण 10वीला शिकलोय, 9वीला शिकलोय, बरोबर. कार्बनचे 3 ॲलोट्रॉप्स, बरं 2. कार्बनचे 2 टाईपचे ॲलोट्रॉप. कोणते कोणते? क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. क्रिस्टलाइन मध्ये 3 टाईप. पहिला डायमंड, दुसरा ग्राफाइट आणि फुलरेन. ठीक आहे. आणि अमॉर्फस मध्ये कोल, चारकोल, बिटमिनस कोल वगैरे वगैरे. हे ऑलरेडी आपण पीट, हे सगळे काय त्याचे अमॉर्फस फॉर्म्स ऑफ कार्बन. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत 10वीला. तेच आपल्याला पण माहिती. पहा, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. पहिला कोणता आहे आपल्याकडे? डायमंड. म्हणजे काय? सोड मला. इट हॅज क्रिस्टलाइन लॅटिस. कोणतं स्ट्रक्चर असतं त्याचं? क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. आता आपल्याला माहिती आहे जो डायमंड आहे, डायमंड मध्ये एक कार्बन अजून किती कार्बन लॅटेज असतो? किती कार्बन लॅटेज असतो? 4 कार्बन लॅटेज. एक कार्बन डायमंड मध्ये अजून किती कार्बन लॅटेज असतो? किती कार्बनला असतो? 100%. नक्की स्ट्रक्चर पाहिजे का? ठीक आहे ना, स्ट्रक्चर पाहू ना आपण. कोणाचं पाहिजे स्ट्रक्चर आपल्याला? डायमंडचं स्ट्रक्चर पाहिजे. पहा, डायमंडचं स्ट्रक्चर आपण पाहूयात. कोणाचं पाहिजे आपल्याला? डायमंड. कोणाचं पाहिजे? काय?
सांगू नको कोणाला. अरे हो, रिंग प्राइस पण बघू आपण. थांब, सांगतो तुला, मला माहिती ना. ही ॲव्हरेज आहे. पहा, हा तुमचा डायमंड आहे. काय हा तुमचा दिसतोय का? अहो दिसतोय का डायमंड? नाही दिसत, सांगू नको कोणाला, तुला दिसत नाही. ठीक आहे, पहा, हा एक कार्बन ॲटम. किती जण अटॅच? पहा, 1 2 3 आणि 4. कोणताही घ्या, तो 4 जणांना अटॅच असणार. ठीक आहे, इथे जर पाहिलं 1 2 3 4 असणार आहे. इथे पहा, हा वाला 1 2 3 4 किती जणांना अटॅच असतो? डायमंड मध्ये एक कार्बन मॉलिक्युल किती कार्बनला अटॅच असतो? अजून किती कार्बनला असतो? आणि हे तुमच्या डायमंडचं स्ट्रक्चर. अशा पद्धतीचं तुमचं डायमंड दिसत असं तुमचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? डायमंड. काय म्हणतो याला आपण? काय म्हणतो याला आपण? डायमंड. काय म्हणतो याला आपण? डायमंड म्हणतो. आणि तोच कार्बनचा जर आपण दुसरा ॲलोट्रॉप पाहिला, हा डायमंडचा क्यूब आहे आपल्याला. ठीक आहे, पहा. आणि दुसरा जर आपण त्या ठिकाणी ॲलोट्रॉप पाहिला, काय पाहिला आपण? ॲलोट्रॉप पाहिला. दुसरा कोणता ॲलोट्रॉप? ठीक आहे, तर ग्राफाइट अशी लेअरच्या फॉर्म मध्ये असतो. ग्राफाइट काय असतो तुमचा? असा कोणत्या फॉर्म मध्ये असतो ग्राफाइट तुमचा? कोणत्या फॉर्म मध्ये असतो ग्राफाइट? लेअरच्या फॉर्म मध्ये. आणि 2 लेअरच्या मध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो? वॅन्डरवॉल फोर्स. काल सांगितलं ना, कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो? वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. पहा, याच्यात जर पाहिलं, हा एक कार्बन, थांबा इथे घेऊयात, हा एक कार्बन 1 2 आणि 3 किती जणांना अटॅच आहे? म्हणजे ग्राफाइट मध्ये प्रत्येक कार्बन किती जणांना अटॅच असतो तुमच्या? 3 कार्बनला. डायमंड मध्ये 4 कार्बनला. ग्राफाइट मध्ये 3 कार्बनला. हा फरक आहे मेजर. ठीक आहे, पहा, हा एक 1 2 आणि 3. इथं पहा, हा एक 1 2 आणि 3. कोणताही घ्या, 3. आणि 2 लेअर, ह्या अशा लेअर असतात. काय असतात? एकावर एक. आणि त्या लेअर मध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं? आणि लेअर मध्ये, विदिन द लेअर, ओके, म्हणजे एकाच लेअर मध्ये, या सगळ्यांमध्ये ही एक लेअर आहे पूर्ण. ठीक आहे, या लेअर मध्ये कोणता असतो? हायड्रोजन बॉन्डिंग असतं. का असतं त्यांच्यामध्ये? हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला दिसतं. आणि जे 2 लेअर आहेत एकमेकांपासून लांब, 2 सेपरेट लेअर आहेत एकमेकावरती प्लेस केलेल्या, त्यांच्यामध्ये कोणता असतो तुमचा? वॅन्डरवॉल्स फोर्सेस. आणि वॅन्डरवॉल फोर्सेस हा वीक असतो. त्याच्यामुळे ग्राफाइट कसा असतो तुमचा? स्लिपरी. कसा असतो ग्राफाइट? ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे. पेन्सिलचं टोक पहा, ते पण तुमचं कसं आहे? स्लिपरी आहे. कसं आहे ते तुमचं? स्लिपरी. एनी डाऊट? अहो एनी डाऊट? ग्राफाइट आणि हे दोन्ही स्ट्रक्चर कळले आहेत का? नक्की का? 100%. ठीक आहे, आणि तिसरा ॲलोट्रॉप जो आहे कार्बनचा क्रिस्टलाइन फॉर्म मधला, तो कोणता आहे आपला? हा, केज लाईक. कसा असतो तो? केज लाईक, बॉल टाइप. पहा बरं, दिसतंय का? आहे का? बॉल टाइप आहे का? आणि याच्यामध्ये काय 60 किंवा अराउंड 70 कार्बन तुमचे एकमेकांना अटॅच असतात. आणि पहा, एक प्रकारचं काय हे केज दिसतंय का? ओके, जाळ्या टाइप मध्ये. जाळं, येऊ नो जाळं. मासा पकड़ा है क्या कभी तूने? तेरे को कैसे फिर मालूम जाड़ा क्या होता है? फिश खाना है तेरे को? ठीक आहे, कसं आहे हे केज स्ट्रक्चर? कसं आहे हे? काय आहे तुमचा? फुलरन्स. कोण आहे तुमचा हा? काय डाऊट? आओ काय डाऊट? नक्की पहा, द सीसी बॉन्ड लेंथ इन कार्बन इज 154 पिकोमीटर. किती असते लेंथ? 154 पिकोमीटर. 154. 1 पिकोमीटर म्हणजे किती मीटर रे? 1 पिकोमीटर म्हणजे किती? 10⁻² मीटर. 10⁻⁻12 मीटर.
ठीक आहे पहा. द स्ट्रक्चर एक्सटेंड्स इन अ स्पेस अँड प्रोड्यूस अ रिजिड 3 डायमेन्शनल नेटवर्क ऑफ कार्बन ॲटम. 3D स्ट्रक्चर आपलं डायमंडचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होत असतं आणि तो काय तुमचा हार्डेस्ट सबस्टंट आहे. कसा आहे तो हार्डेस्ट सबस्टंट. सगळ्यात टणक काय असेल तर डायमंड. काच घ्यायची, डायमंड वरती आपटायची, काच फुटते, डायमंड नाही फुटत. ठीक आहे. डायमंड कसा आहे तुमचा हार्डेस्ट सबस्टन्स आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यालाच आपण ग्लास कटिंग मध्ये पण युज केलं. ड्रिल मशीन मध्ये सुद्धा डायमंड असतो पण त्याची क्वालिटी इतकी भारी नसते. नाही फोडा ड्रिल मशीन करून देऊ. ठीक आहे. ठीक आहे. इट इज यूज फॉर शार्पनिंग हार्ड टूल्स. धार द्यायला हे पण काम तू करू शकतो. ठीक आहे. इन मेकिंग डाईज अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टंगस्टन फिलामेंट. टंगस्टन फिलामेंट बल्ब मध्ये वापरतात. कशामध्ये वापरतात? सगळ्यात भारी पाहिजे असेल तर आपला तो रेड ऑरेंज येलो कलरचा बल्ब असतो. येलो कलरच्या बल्ब मध्ये तुम्हाला दिसेल अशी वायर असते एक आतमध्ये अशी. ही कशाची बनलेली असते? टंगस्टन. ही वायर कशाची असते? तुमच्या टंगस्टनची बनलेली असते. कशाची बनलेली असते? टंगस्टनची बनलेली. त्याच्यामध्ये पण काय वापरतो आपण? आणि तो कसा एक्स्ट्रीमली कार्बनकडे असतात 4 इलेक्ट्रॉन. किती असतात? आणि कार्बन किती बॉन्ड तयार करतोय? म्हणजे 4चे 4 काय झाले त्या ठिकाणी? शेअर झाले, बॉन्डिंग मध्ये आले इलेक्ट्रॉन. जर इलेक्ट्रॉनच अनपेअर नाही तर त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी असेल का? रिएक्टिव्हिटी असेल का? नसणार. दॅट इज डायमंड कसा आहे तुमचा? अनरिएक्टिव्ह. इट इज अ नॉन कंडक्टर इन नेचर. कसा आहे त्याच्यामुळे तो? कसा आहे तो? नॉन कंडक्टर. त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. पण जर ग्राफाइट मध्ये आलो, कुठे आलो आपण? ग्राफाइट मध्ये. तर काय होतं? एक कार्बन 3 कार्बनला अटॅच. किती अटॅच असते? 1 इलेक्ट्रॉन राहतो. 4 इलेक्ट्रॉन आहेत ना अनपेअर. किती राहिले? 1 राहिला. त्या एका अनपेअर इलेक्ट्रॉन मुळे त्या ठिकाणी ग्राफाइटला काय ते तुमची कंडक्टिव्हिटी ते काय ते ग्राफाइटला कंडक्टिव्हिटी. पहा आता त्याला ड्रॉप्स ऑफ कार्बन. दुसरा कोणता आहे आपल्याकडे? तर कार्बन इज हायब्रिडायझेशन स्टेट काय कार्बनची इथे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. हायब्रिडायझेशन स्टेट काय कार्बनची? द 4th इलेक्ट्रॉन फॉर्म्स अ टी बॉन्ड. काय करतो तो तुमचा? खाली येतो टी बॉन्ड. ओके. खालच्या लेअर मध्ये. ओके. त्याच्यामुळे काय इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड ओव्हर दी होल. अख्ख्या शीट मध्ये तुमचे इलेक्ट्रॉन फिरत असतात. खूप सारे कार्बन ॲटम्स आहेत ना आणि प्रत्येकाचा एक इलेक्ट्रॉन, असे खूप सारे इलेक्ट्रॉन झाले आणि सगळे कसे होतात तुमचे? फिरत असतात. दॅट इज दे आर डिलोकलाइज्ड. द इलेक्ट्रॉन्स आर मोबाईल. कसे असतात? म्हणजे फिरू शकतात. ओके. आणि फिरल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी? ग्राफाइट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अलॉंग द शीट. त्याच्यामुळे ग्राफाइट मधून इलेक्ट्रिसिटी पास होते. तुमच्या डायमंड मधून मात्र इलेक्ट्रिसिटी पास होत. डायमंड मधून इलेक्ट्रिसिटी पास होत. एनी डाऊट? एनी डाऊट? नक्की. ठीक आहे. नेक्स्ट जर पाहिलं आपण ग्राफाइट मध्ये पहा. इट इज व्हेरी सॉफ्ट अँड असते का? पेन्सिलची लीड तुमची ग्राफाइटची बनले कशी असते? सॉफ्ट आणि कशी असते? सॉफ्ट आणि स्लिपर. राहू बरं असंच. ओके. कशी असते ती? सॉफ्ट आणि स्लिपरी असते. बरोबर. लेअर काय होते? एकमेकांवरती स्लिप होतात. बरोबर. फॉर दिस रिझन ग्राफाइट इज यूज इन ड्राय लुब्रिकंट. काय म्हणून ऍक्ट करतो वापरतो आपण त्याला? ज्या ठिकाणी आपण लिक्विड वापरू शकत नाही लुब्रिकंट म्हणून त्या ठिकाणी आपण काय वापरतो? ग्राफाइट. ग्रीस वापरतो का? का बरं? पहिलं तर तो लिक्विड मध्ये नाही आणि स्लिपरी आहे. ओके. लुब्रिकंट कशासाठी वापरतात? त्या ठिकाणी एकमेकांवरती घर्षण होऊ नये त्यासाठीच वापरतो लुब्रिकंट आपण. नाहीतर काय होईल? त्याचं झीज होईल आणि मग ते घासेल. ते घासू नये म्हणून काय वापरतो आपण त्या ठिकाणी? लुब्रिकंट यूज करतो. ओके. सायकलच्या चेनला ऑइलिंग करतो ना आपण. ठीक आहे. ते लिक्विड मध्ये. बरोबर. पण प्रत्येक ठिकाणी लिक्विड वापरून चालत नाही. काही ठिकाणी सेमी सॉलिड वापरतात. सेमी सॉलिड काय असतो तुमचं? ग्राफाइट. काय असतो सेमी सॉलिड? इन मशीन्स रनिंग ॲट अ हाय टेम्परेचर वेअर ऑइल कॅनॉट बी युज्ड ॲज. जिथे आपण वॉटर वापरू शकत नाही, सॉरी ऑइल वापरू शकत नाही, तिथे आपण काय वापरतो? ग्राफाइट. काय वापरतो आपण? इट इज थर्मोडायनॅमिकली मोस्ट स्टेबल एलॉट्रॉप ऑफ. सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे तुमचा? ग्राफाइट. कोण आहे सगळ्यात जास्त स्टेबल? ग्राफाइट तुमचा मोस्ट स्टेबल आहे. नेक्स्ट काय तुमच्याकडे? Furans are made by heating graphite in an electric arc in presence of inert gas such as helium or. ग्राफाइटलाच हिट केलं आपण, त्याची ट्रीटमेंट केली इलेक्ट्रिक आर्क मध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या प्रेझेन्स मध्ये. अजून कोण असतो तुमचा? इनर्ट गॅस असतो. काय मिळतो तुम्हाला? द सुटी मटेरियल. सुटी म्हणजे काय? सुटी नाही माहिती तुम्हाला? समजा तुम्ही लाकूड जाळलं
किंवा पेपर जाळला, पेपर जाळल्यावरती समजा खूप सारा पेपर जाळला तर हवेमध्ये असे ब्लॅक पार्टिकल्स उडतात. हा, दॅट इज सुटी मटेरियल. ठीक आहे, सूट पार्टिकल दॅट इज सुटी मटेरियल. ठीक आहे, ओके. फॉर्म्ड बाय कंडेन्सेशन ऑफ वेपराइज्ड CN स्मॉल मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये काय असतात जनरली मेनली कन्सिस्ट ऑफ C60 विथ स्मॉलर क्वांटिटी ऑफ म्हणजे 60 कार्बन एकत्रित किंवा 70 कार्बन तुमचे एकत्र आहेत आणि ट्रेसेस ऑफ. ठीक आहे, कळतंय का? आणि याच्यामध्ये किती कार्बन असू शकतात? अप टू 350. किती कार्बन असू शकतात? आणि कोणता फॉर्म असतो कार्बनचा? C70, C60 किंवा दोनच. ठीक आहे, काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट? दे आर केज लाईक मॉलिक्युल. पाहिलं ना आपण मागाशी कसे असतात ते, आणि कसा अपेअर होतो ऍज अ सॉकर बॉल. स्कॉलर बॉल नाही बाळा, ते सॉकर बॉल. काय तो? सॉकर बॉल म्हणजे फुटबॉल. कशासारखा दिसतो तो? फुटबॉल सारखा. ठीक आहे, आणि इट इज कॉल्ड ॲज बकमिन्स्टर फ्लोरन्स. काय म्हणतो त्यालाच आपण? काय म्हणलं जातं त्यालाच? काय म्हणलं जातं त्यालाच? एनी डाऊट? अहो एनी डाऊट? इथपर्यंत कळाले का? नक्की हे झाले तुमचे क्रिस्टलाइन फॉर्म. दुसरे कोणते तुमचे? अमॉर्फस फॉर्म. कोणते तुमचे? मग कोणते कोणते आहेत पहा? कार्बन ब्लॅक, कोक, चारकोल आर द इम्प्युअर फॉर्म्स ऑफ ग्राफाइट ऑर. यांचे इम्प्युअर फॉर्म कोणते तुमचे? कार्बन ब्लॅक, कोक आणि चारकोल. कळतं काय? दगडी कोळसा. व ब्रशवाला नाही, दगडी कोळसा. ठीक आहे, चारकोल. त्याच्या आधीचाच फॉर्म तुमचा कोक आणि त्याच्या आधीच कार्बन ब्लॅक. यांच्यामध्ये काय? वॉटरचं प्रमाण वेगवेगळे. वॉटरचं प्रमाण व्हॅरी झालं की इम्प्युअर फॉर्म तुमचा बदलतो. इम्प्युअर फॉर्म काय होतो? बदलतो. ओके. कार्बन ब्लॅक इज ऑब्टेन्ड बाय बर्निंग हायड्रोकार्बन्स. कसं? लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. म्हणजे इनकम्प्लीट बर्निंग झालं तर काय तयार होतो तुमचा? यालाच काय म्हणतो आपण? इनकम्प्लीट बर्निंग. इनकम्प्लीट बर्निंग दॅट इज लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन. लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन किंवा एअर. चारकोल अँड कोल आर ऑब्टेन्ड बाय हिटिंग वूड ऑर कोल. कोणाला हिट करतो आपण? ओके, वूड म्हणजे काय तुमचं? लाकूड. त्याला त्याचं सुद्धा बर्निंग करा, तुम्हाला चारकोल मिळेल. काय मिळेल तुम्हाला? चारकोल मिळेल. ऍट अ हाय टेम्परेचर इन ऍब्सेन्स ऑफ. पण कसं केलं जातं? ऍब्सेन्स ऑफ. त्याचं सुद्धा इनकम्प्लीट बर्निंग करतात. काय करतात? त्याचं सुद्धा बर्निंग. ओके, आणि त्याच्यापासून काय मिळतो आपल्याला? चारकोल. सध्या थंडी चालू आहे, शेकोटी करत असेल तर तुम्हाला हे दिसून येईल. बरोबर, करायची घरात गॅलरीत. त्याला काय होतंय? किचन मध्ये असं गॅस शेजारी ठेवायचं आणि शेकोटी करायचं. नाही मी तुला सांगतोय, तू कर. आमच्या बाजूला आहे जागा. ठीक आहे, काय डाऊट याच्यामध्ये? अहो इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? 100%? अहो नक्की? अहो नक्की का? घ्या बरं. इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग फॉर बोराझाईन. कालचे प्रश्न आहेत, हे सोडून आणणार का तुम्ही? हे सोडून आणाल? आपण उद्या आपण हे शुअर करूयात. ठीक आहे, चालते. काय डाऊट इथपर्यंत? नक्की? चालते. आज आपण इथे थांबूयात, उरलेला आपण उद्या घेऊयात. ठीक आहे, चालतंय. काय डाऊट? नक्की का? ठीक आहे.